रात्रपासून कैवल्यवासी मारुतराव धोंडीबा पाटील गाडे यांच्या तेरवीच्या निमित्तानं दोन भद्रीवाचा कार्यक्रम रात्रपासून चालू आहे। आता काही आज 12 वाजतात, काही 4 वाजतात, काही 6 वाजतात की होय काही सांगता येत नाही। तर भाऊकीच जसं लावूनच दिल्या तुम्ही। मग महाराज सांगतात आमच्या पुढे रात्रपासून 2 बाजू आहेत, जीवन मुक्त आणि विदेह मुक्त। या देहाची मुक्तता आमच्या भावकीकडे आहे आणि आमच्याकडे या जीवाला कशी मुक्ती भेटते, जीवाला कसं मोक्ष भेटते हे आमच्याकडे आहे। भावकीला रात्रपासून समजून सांगालो, काय सांगावं तुम्ही बघा। साधा व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला अनुभव आहे, साधा व्यवहार करायचा असेल तर माणूस पैसे घेताना बघा तुम्ही ते काय खातोस, कुठं बसतोस, एकी मधात एकी आतरण टाकते त्याला। असं का करायलास, आमचं एवढं काम कर की म्हणते कवर म्हणते ते पैसे याच्या हातात पडतो। जेव्हा पैसे हातात पडले की तेव्हा बैमान व्हायला सुरू कर। तसं आमचं आज झालंय। जीवन मुक्त आम्हाला जीवाची मुक्तता बघायची असेल, मुळात बघायला गेलं तर हे मुक्तच होता आमचा जीव। तुम्हाला आमच्या शिव कर्मना गेलं, तुम्हाला कोणीच पुसना गेलं म्हणून आमच्या शेजारी येऊन बसल्या, आम्हाला भूल टाकल्या।
आणि आम्हाला तुमच्यासारखं तिथं करून घेतले. बघा आता घेतल्या तर घेतल्या, गुन्हानं राहावं म्हणालो. बघ आता तुम्हाला इकडलं तिकडलं म्हणण्यापेक्षा खरंच सांगालो, तुम्ही दिलेलं प्रमाण भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता मुक्ती होत नाही. मला स्पष्ट तुमच्या प्रमाणावर म्हणायचं आहे. त्या प्रमाणाचा भावार्थ सरळ सरळ सांगून चलाय. ती अवस्था होते, अवस्था हे मुक्ती होऊ शकत नाही. आणि मुक्ती हे मोक्ष करून दाखवतो मी तुम्हाला. असा ठाम विश्वास आमच्याकडे असला पाहिजे. त्याच प्रमाणात दोन्ही एकच होतं की म्हणाले, अजिबात या प्रमाणात होऊ शकत नाही. बोलावे तैसे चालावे त्याची वंदावे पाऊले. दादा पण तुम्ही म्हणायचं काय, तुम्हाला ठेवायचं काय या अगोदर ठरवा. अजूनही ठरले नाही तुम्ही. अगोदर ठरवा म्हणालो. आता एक एकच पारा येईल, त्या तरी पाऱ्यात ठरवा. जे तुम्ही दोन बाजू ठेवल्या त्याच्यातली एक बाजू मी गणालाच उचललो. आता कसं आहे, लहान भावानं मोठ्या भावापुढी जास्त शानपणा करू नये. काय करू नये तर मोठ्या भावाला अगोदरच बराच शानपण राहते आणि नंग्या भावाने शिकल्यानं काय उरते. म्हणून मला वाटलं की गणाच्या पाऱ्यात मी विषय उचलल्यानं आमच्या मोठ्या भावाला कळाला असत. आता आमच्या भावाचं म्हणणं आहे, आमची गाडी आता पॉइंटला आली, येऊ द्या, तुमचं स्वागत आहे तुमच्या गाडीचं तुमचं. होय आणि डबल आमची घरीच नेऊन लावो म्हणाले असं तुम्हाला वाटायलंय का? अशातले आम्ही नाहीच. आमचं तर म्हणणं आहे, त्या गाडीमधलं ऑइल संपला असेल, डिझेल संपला असेल, काही पेट्रोल संपला असेल, कलच तुटला असेल, कोणतं वायर तुटला असेल म्हणून बंद राहिली असेल. पण आता तरी त्या गाडीचं काही तुटलेलं तुम्ही दुरुस्त केल्या म्हणून ती गाडी तुमची पॉइंटवर आली. बघा तुम्ही नाश झालेली गाडी पॉइंटवर आणायचं म्हणलं तर त्याला सर्व्हिसिंग दुरुस्ती त्याला करावं लागतं. मग ते गाडी आमची पॉइंटवर येते आणि एक बार पॉइंटवर आल्यानं या लहान भावानं मोठ्या भावाची गाडी घरी नेऊन लावणं होते काय? कशी होईल? होत नाही. पण आम्हाला खरंच विषयबद्ध बघायचं असेल दादा, खरंच सांगालो, आत्मविश्वासानं सांगालो, देहमुक्ती बघायची असेल तर तुम्हाला रात्री म्हणलो, आताही म्हणालो, तुम्ही जीवाचं नावच घेऊ नका. मग तुमचा देहच बोलालाय काय? आम्हाला बाजूला करून बोलून दाखवा म्हणालो माईकवर. तुम्ही लक्षपूर्वक काय का अशी मजा आणतो म्हणसाल. ते म्हणाले की नाही, दादा आमचा म्हणलाय बघूताच म्हणालाय, एक बार नीट करतो म्हणालाय, नीट करावंच, नीटच करतो दादा. मग म्हणसाल कसं नीट करतो? या देहाला शोभा आमच्या जीवाकूनच आहे. जीव जर नसेल आणि मुलात बघायला गेलं तर ते तिथला मुक्तच होता. तुम्ही तेव्हा महाग लागून आम्हाला घेतल्या बोलून. बरं घेतल्या तर घेतल्या, आता गुन्हा नाही राहिना आल्या. तुमचे या देहाचे हातही गुन्हाने बसणं आले, डोळे गुन्हाने बसणं आले. जीवाचा काय दोष आहे म्हणालो, यायनं पण लावला की नाही म्हणालो, भावकीनं आमच्या. हो
हे डोळे बघा, बघू नाही ते बघतात. डोळ्यानं बघलं तरी पापच होते मामा. आता जीवाचा काय गुन्हा आहे म्हणालो. मग तवा जसं गोडीने घेतल्या की नाही आम्हाला, मग तसं गोडीनेच राहावं म्हणालो. मग तिथपर्यंत जायचं असेल तर आम्हाला जीवन मुक्तता व्हावं लागते. आणि हे तुमच्या पुढं स्पष्टच करून दाखवतो. पण तुम्ही मला एखादी प्रमाण द्या. देहमुक्ती आणि अवस्था हे एकच होईल. तुमच्याच प्रमाणात त्याच प्रमाणात दोन्ही बाजू हात म्हणून तुम्ही सांगता. तुमच्याच मुखातून पहिल्या गणाला विषय ठेवताना देहमुक्ती म्हणल्या, दुसऱ्या पाऱ्यात अवस्था म्हणल्या, आता तिसऱ्या पाऱ्यात म्हणाल्या दोन्ही एकच होता. आता कोलन कुत्र एक होईल काय म्हणालो. होईल. आता आमच्या दादानं सांगितले, आता आम्ही भाव किंवा खरं वय भाव किंवा याच्यात काही शंका धरू नका. सोयरे पुढे समाधान सांगालो. आता भावाचं म्हणणं, भाऊ जर आमचा कोला झाला तर मग आता भावकी म्हणल्यानं कोलेच होतात की भावाचं म्हणणं. मग आता